बातमी आहे बाबा सिद्दीकी यांच्या संदर्भात। बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। राज्यसभेची उमेदवारी त्यांना मिळणार का याकडे आता लक्ष लागून राहिलंय। मुंबईतील वांद्रे येथे सिद्दीकींचा पक्षप्रवेश होणार आहे। बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीमध्ये आता पक्षप्रवेश होणार आहे। मुंबईमधल्या वांद्रे येथे सिद्दीकींचा पक्षप्रवेश होणार आहे। त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का हा सवाल आता उपस्थित होतोय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। शुभम, बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश होतोय, राज्यसभेची उमेदवारी त्यांना मिळू शकते का? अगदीच बरोबर, बघायला गेलं तर आपण वांद्रे पूर्व या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी बाबा सिद्दीकी यांचा पक्षप्रवेश होणार आहे। काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर जो आहे तो मोठा धक्का पडलेला आहे या ठिकाणी आणि हा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांना उमेदवारी देणार का ही गोष्ट तर लक्षात येईल। पण सध्या आज मोठी गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, ती म्हणजे अशी की बाबा सिद्दीकी जे आहेत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। आपण त्याच ठिकाणी आता आहोत, याच ठिकाणावरनं पक्षप्रवेश होणार आहे। आपण माझ्या मागे बघू शकतो, भव्य असं व्यासपीठ देखील उभं केलेलं आहे। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। काँग्रेससाठी खूप मोठा धक्का आहे, कारण की मिलिंद देवरा यांनी राजीनामा केला आणि शिंदे गटात गेलेले आहेत आणि त्यानंतर बाबा सिद्दीकी हे आज अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश करतायत। हा पक्षप्रवेश जो आहे अगदी काही वेळात सुरू होणार आहे। 6:30 वाजता अजितदादा येणार आहेत। आता समीर भुजबळ या ठिकाणी फक्त उपस्थित आहेत, बाकी सगळे मान्यवर आणि नेते मंडळी जे आहेत ते येणार आहेत। हजारोंच्या संख्येने इथे नागरिक उपस्थित आहे। अल्पसंख्याक मुंबईतले जे आहेत बाबा सिद्दीकीला खूप मानतात आणि त्या अनुषंगाने हा पक्षप्रवेश जो आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातोय। जी शुभम, बाबा सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याने राष्ट्रवादीला कोणता फायदा होणार आहे आणि काँग्रेसला कोणता तोट्याला सामना करावा लागणार आहे? बरोबर, बघायला गेलं तर बँड्रामधले आणि सोबतच मुंबईमधले अल्पसंख्याकांची मतं जी आहेत ती कुठेतरी बाबा सिद्दीकी यांच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या पदरामध्ये पडणार हा एक गोष्ट आहे। आणि दुसरं काँग्रेसला दुसरा मोठा धक्का, कारण की काँग्रेसला ज्या प्रकारे गळती लागली गेले 10 वर्ष ती गळती अजून सुरू आहे। मिलिंद देवरा यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर आज बाबा सिद्दीकी यांचा राजीनामा ट्विटरद्वारे त्यांनी 2 दिवस आधी दिला होता आणि त्यानंतर आज त्यांचा पक्षप्रवेश होताना आपल्याला दिसत आहे। जी शुभम, या संदर्भातली अधिक माहिती आम्ही तुमच्यापासून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। मुंबईतल्या वांद्रे येथे सिद्दीकींचा पक्षप्रवेश थोड्याच वेळात होणार आहे। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे।